नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शाळा हेच खरे मंदिर आहे, सवाद हायस्कूलला सर्वतोपरी मदत करणार मंत्री भरतशेठ गोगावले यांचे प्रतिपादन। दत्तात्रय उतेकर यांच्या कार्याचाही केला गौरव। ग्रामीण भागातील मुले टॅलेंटेड असतात, त्याचं कारण म्हणजे गरीब परिस्थिती। शेतकरी कुटुंबातील आई वडील आणि ते करत असलेली मेहनत, वेळेला शिक्षणासाठी जागा जमीन गहाण ठेवून वेळप्रसंगी कर्ज काढून मुलांच्या शिक्षणाला काहीही कमी पडू दिलं जात नाही, असं सांगून सवाद हायस्कूल गेली 48 वर्ष कार्यरत असून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन मोठे झाले। डॉक्टर, इंजिनियर, वकील, अधिकारी अशा उच्च पदावर पोहोचले। या शाळेचे वैभव सावित्री नदीच्या तीरावर असून या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात। येणाऱ्या 2 वर्षात ही परंपरा सुवर्ण महोत्सवी साजरी करू असा मानस व्यक्त करत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून शाळेला सहकार्य मिळवून देणार असून मी स्वतःही सर्वतोपरी सहकार्य करणार अशी ग्वाही देत शिक्षण आणि शाळा लेकरे हीच खरी मंदिरे आहेत, येथूनच मुले शिक्षण घेऊन पुढे जात असतात असे मौलिक मार्गदर्शन राज्याचे मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी शिक्षण प्रसारक संस्था सवाद धारवली विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय तुकाराम उतेकर यांच्या सेवापूर्ती समारंभात बोलताना व्यक्त केले। यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय उतेकर यांनी शाळेसाठी दिलेले योगदान आणि कार्य यांच्या कार्याचाही गौरव केला। माध्यमिक विद्यालय सवाद विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय उतेकर हे दिनांक 31 ऑक्टोबर रोजी नियत वयोमानानुसार 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले। त्यांचा संस्था आणि शाळेच्या वतीने सेवापूर्ती समारंभ रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी पार पडला। यावेळी मंत्री नामदार भरतशेठ गोगावले बोलत होते, तर संचालक तथा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांनी मनोगत व्यक्त करताना मुलांमध्ये टॅलेंट हे ग्रामीण भागात आहेच, कारण शिक्षणाची गुणवत्ता खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात असून विद्यार्थ्यांना फक्त दिशा देण्याचे काम केले तरी विद्यार्थी उच्च पदावर जात असल्याचे सांगून या शाळेसाठी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सहकार्य करावे असा आशावाद व्यक्त केला। तर प्रास्ताविक ॲडव्होकेट विनय आटे यांनी करून दत्तात्रय उतेकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कारकिर्दीचा आढावा सांगताना संस्था कार्यवाहक म्हणून संस्था आणि शाळेच्या विकासाबरोबरच त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही सरपंच असताना गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे सांगून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांनी प्रामाणिक सेवा केल्याचे सांगितले आहे। यावेळी व्यासपीठावर श्री क्षेत्र रानबाजिरे मठाचे सद्गुरू बळगिरीनाथ महामुनी महाराज, संस्था अध्यक्ष वायसी जाधव, उपाध्यक्ष बापूराव बांदल, सहकार्यवाहक चंद्रकांत सणस, संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, माजी गटविकास अधिकारी बालाजी पुरी, सेवानिवृत्त अधिकारी वर्ग 1 सुभाष शिंदे, शाळा समिती अध्यक्ष सुशांत पाटेकर, संचालक भिवा उतेकर, भरत कदम, संजीव मेहता, सरपंच शर्मिला उतेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ सपकाळ, मुख्याध्यापक संजय जैतपाल, किसन सुरवसे, सुनील शिंदे, माजी मुख्याध्यापक नितीन माळबदे, गुलाबराव येरुणकर, श्री सुतार आदींसह तालुक्यातून प्राथमिक माध्यमिक शिक्षक, केंद्र प्रमुख, पोलादपूर प्रेस क्लबचे पदाधिकारी, पत्रकार शिवराज पार्टे, धनराज गोपाळ, सचिन मेहता, अमीर तारेलकर, संदीप जाबडे, पालक, ग्रामस्थ, सेवक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसह धनराज गोपाळ, पोलादपूर। काम करणारे आहेत, जरी कुठेही असले तरी काम करतात याला महत्त्व आहे आणि गोरगरीब जनतेचं समाजाची सेवा ही आम्ही ईश्वर सेवा मानणारी मंडळी आहोत आणि त्या अनुषंगाने आजचा हा त्यांचा गौरवपूर्तीचा सोहळा जे संपन्न होतोय, त्यांच्याही काही पक्षाची मंडळी येणार होती, परंतु आज उद्यापासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होते। नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत। मलाही आता महाडला जाऊन काही आमचे नगरसेवक डिक्लेअर करायचे आहेत, नगराध्यक्ष डिक्लेअर करायचे आहेत, म्हणून मी खोपकर साहेबांना सांगितलं जरा पहिला नंबर मला द्या, कारण व्यासपीठावर बरेचसे आहेत आणि वायसी जाधवने जर माईक घेतला तर समजा मिलिटरीच्या लोकांना बोलायला लागतं, काम पण तसं केलं ना त्यांनी, देशाची सेवा करणाऱ्या लोकांना बोलावलं पण तेवढंच लागतं। पण असो,